नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. आसू तालुका फलटण येथील आसू विकास सेवा सोसायटी नंबर 1 यांची असलेली जागा ही बेकायदेशीररित्या विक्रीसाठी काढण्यात आल्याचं या ठिकाणी निवेदनाद्वारे फलटण येथील AR ऑफिस या ठिकाणी मागणी केली आहे की ही जागा विकू नये. या अनुषंगाने आसूतील सर्व दिग्गज नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ही जागा जी विक्रीसाठी काढली आहे ती त्वरित रद्द करावी अशी मागणी निवेदनाद्वारे फलटण येथील निबंधक कार्यालय या ठिकाणी निवेदनाद्वारे या सर्व नेते मंडळींनी केलेली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कधी ही प्रक्रिया सुरू केली आहे, कोणीही विक्रीसाठी जागा काढली आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला तुमचं नाव सांगा. माझं नाव सुभाष काळे. मी आसू नंबर 1 सोसायटीचा संचालक म्हणून गेली 4 वर्ष झालं काम बघतोय. तर या सोसायटीने आतापर्यंत 2026 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत असताना या सोसायटीनं जागा विक्रीचा गाठ घातला आहे. तर त्या गाठ घालण्याच्या प्रक्रियेला माझा एक स्वाभिमानी सभासद आणि संचालक या दोन्ही गोष्टीचा विचार करून, मी सभासदांचा विचार करून सगळ्यांच्या विचारानं आम्ही विरोध करत आहोत. याच्यामध्ये पक्षीय कोणतेही राजकारण नाही न करता सर्वांनी सभासदांच्या हितासाठी ही जागा विकली जाऊ नये या प्रक्रियेला आमचा विरोध आहे. आणखीन काही सभासद आहे, संचालक आहे, तुमचं नाव सांगा. नारायण शेंडे. काय नेमकी तुमची मागणी आहे? नेमकी फक्त ही सोसायटी जागा एकूण आहे, यासाठीच आपण निवेदन देतो. कोणीही नेमकं केलंय सगळं? हे सगळं म्हणजे चेअरमनने ह्यांनी सगळ्यांनी बाकीच्यांनी केलं. तुमचं नाव सांगा सुरुवातीला. मी स्वामीनाथ साबळे, श्रीराम साखर कारखाना संचालक. या सोसायटीची जागा विकण्यास आमचा विरोध आहे. कारण का तर सोसायटी कुठल्याच प्रकारची तोट्यात नाही आणि जागा विकून सोसायटीला काही त्याचा फायदा होणार नाही. किती जागा आहे नेमकी? जागा तिथं टोटली 27 गुंठ जागा होती. त्यातली काही जागा जिल्हा बँकेला दिली, त्यावेळेस त्यांचं अभिनंदन केलं. पण उर्वरित जागा जी आहे ती जागा 17 गुंठ आहे. ही जागा विकून आहे अशी आमचे सभासद म्हणून आमची सध्या सोसायटीची काय परिस्थिती आहे नेमकी? सध्या सोसायटीची अतिशय उत्तम परिस्थिती आहे. कारण ती सोसायटी आमची अ वर्गात आहे. सोसायटीचं भाग भांडवल माझ्या अंदाजाने जवळजवळ मोठ्या प्रमाणात आहे. सोसायटी नफ्यात साधारण 65 लाखाच्या आसपास सोसायटी नफ्यात आहे. तरी ही जागा विकून ह्या सोसायटीतून सोसायटीला काहीच फायदा होणार नाही. ही जागा न विकून त्या जागेवर आमचं फक्त म्हणणं आहे की सोसायटी त्या जागेवर सोसायटीच्या फायद्याच्या रासायनिक दुकान असू द्या, औषध दुकान असू द्या, शेतकऱ्याच्या हिताच्या काही गोष्टी असलेल्या त्या जागेत व्हावं त्या अशी आमची इच्छा आहे. ती जागा न विकून आहे अशी आमची प्राथमिक भूमिका आहे. आणखीन काही मान्यवर आहेत, तुमचं नाव सांगा. मी श्रीकांत शेडगे. मी ह्या संस्थेचा सभासद आहे. 2026 मध्ये या संस्थेला साधारणतः 100 वर्ष पूर्ण होत आहेत. ही संस्था काहींना तोट्यात नाहीये. त्यामुळे जागा विकण्याचा जो संचालक मंडळ आणि चेअरमननी जो गाठ घातला आहे तो खूप चुकीचा आहे. त्याच्यामध्ये काय स्थानिक पण असतील जे त्याला प्रोत्साहन देत आहेत. हा कुठलीही तोट्यात नसताना जे यांनी विकायचा गाठ काढलाय काहीच कारण नाहीये. त्या ठिकाणी सोसायटीचं एखादं शॉपिंग कॉम्प्लेक्स होऊ शकतं, कार्यालय होऊ शकतं, ते भाड्याने जाऊ शकतात. त्यातून सोसायटीला इन्कम मिळू शकतो आणि त्यातून सभासदांचा सुद्धा फायदा होऊ शकतो. जर आता तुम्ही याबाबत काय कुणाला निवेदन दिले, काय मागणी केली? आम्ही या ठिकाणी DDO ऑफिसला आताचा अर्ज केलेला आहे. तसेच याची प्रत आम्ही कलेक्टरांना पण दिलेली आहे, सहकार आयुक्तांना दिलेली आहे आणि सहकार मंत्र्यांपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करणार आहे आणि ही विक्री आम्ही थांबवणार आहे. काय मागणी आहे नेमकी? तुमचं नाव सांगा सुरुवातीला. मी विशाल सिंह राजाराम माने. परवा काही दिवसापूर्वी आसू नंबर 1 सोसायटीची वार्षिक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ही जी संस्थेने जागा काही दिवसापूर्वी घेतली होती ती अगदी थोड्या किमतीत घेतलेली जागा आज जास्त किंमत त्या जागेची जर विचार केला तर कमीत कमी 4 लाख रुपये गुंठ्याची ती जागा आणि 17 गुंठ्याचा जर विचार केला तर 68 लाख रुपयाची जागा गेली बरेच दिवस झालं संस्थेने घेऊन ठेवली. ह्याच्या पाठीमागे सुद्धा सभासदांचा घाट होता की आपण घेतलेल्या जागेवरती आपल्या सभासदांना, उदाहरणार्थ की एखादं कार्यालय काढलं तर सभासदांच्या मुलाचं लग्न असेल, कुणाचं बारसं असेल, कुणाचा आणखीन लागणाऱ्या ह्याच्यासाठी जर कार्यालय असेल ते कमी पैशात मिळेल आणि ते उभारण्यासाठी संस्थेकडे भांडवल ही त्याच प्रमाणात आहे आणि ते जर भांडवल तिथं वापरलं तर एक संस्थेचा पर्याय चालू होईल, लोकांना रोजगार त्या ठिकाणावरून मिळेल. ही बऱ्याच दिवसापासून
वर्षापासून प्रत्येक वार्षिक मीटिंगमध्ये सभासदांची मागणी होती. त्या मागणीला डावलून या सभासदाच्या झालेल्या वार्षिक मीटिंगमध्ये चेअरमन आणि काही ठराविकच संचालक, या ठिकाणी संचालक मंडळाचा सुद्धा या गोष्टीला विरोध आहे. असं असताना या लोकांनी कुठल्या कारणास्तव एक कारण दाखवलं की बाबा ह्याच्यातून आपल्याला हे करायचंय, पण संस्थेची तशी परिस्थिती नाही. संस्था अवर्गात असताना, कुठल्याही प्रकारचा संस्थेला तोटा नसताना, सगळं संस्था तंदुरुस्त असताना दुसऱ्याकडची जागा विकून ती जागा आपण त्याचा दुसरा उद्योग व्यवसाय करायचा, त्यापेक्षा आपल्याच जाग्यात जर तो व्यवसाय केला तर संस्थेला दोन्ही बाजूने नफा होईल. आणि एक गावची मोक्याची जागा असा ह्या जागेचा एक उल्लेख आहे की त्या जागेवरती एक गावच्या मध्यवर्ती ठिकाणी ती जागा आहे आणि ती जास्त किमतीची जागा संस्थेला भवितव्यात त्याचा फायदा होणार आहे. जर त्यांनी पुढे हे केलं तर काय तुमची भूमिका राहणार? आम्ही एक सभासद या ठिकाणी जर बघितलं तर सगळी लोक अगदी काही बाजूला सारून, काही जोडे बाजूला सारून आम्ही या ठिकाणी एकत्रित आलोय. आमचा एकच यामागचा उद्देश आहे की ही जागा विकू नये. जी 1 नंबर अ वर्गाची संस्था आहे ती तशीच त्याच पद्धतीनं 100 वर्षात या कुठल्याही एकाही सभासदाने ह्या गोष्टीला विरोध केला नाही. आणि जर त्यांनी पुढे विकायचा गाठ घातला तर काय भूमिका? आमची भूमिका अशी आहे, आम्ही आता ही पहिली स्टेज त्यांना वॉर्निंग दिली आणि जर समजा त्यातनं पण त्यांनी जर तो प्रयत्न केला तर आम्ही जे सर्व सभासद आहे त्या संस्थेच्या पुढेच उपोषणाला बसणार आहे आणि तिथून त्यांच्या पुढे जो काय आम्हाला करावं लागेल, आमचा प्राण जरी गेला तर आम्ही त्या ठिकाणी ती जागा विकून देणार नाही. नक्कीच गेली 100 वर्ष आसू नंबर 1 सोसायटी ही बिनविरोध झालेली आहे. 6.5 कोटीचे वाटप या सोसायटीच्या माध्यमातून होत आहे आणि वसुलीचे प्रमाणही अतिशय उत्तम प्रकारचे असताना, नफ्यातली सोसायटी असताना, कोणतीही आर्थिक अडचणीत नसताना जवळपास 17 गुंठे जागा जी 68 लाख रुपये किमतीची आहे, यामधून फार तर तुम्ही लग्न कार्यालय बांधा किंवा अन्य काही सर्वांच्या फायद्याचं बांधा, मात्र विकण्याचा घाट बिलकुल घालू नका असा इशारा या ठिकाणी सर्वपक्षीय नेते, आसूमधील सर्वपक्षीय नेत्यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. आणि जर तुम्ही विकण्याचा प्रयत्न केला तर आसू नंबर 1 सोसायटी समोर तीव्र उपोषण छेडण्याचा इशाराही या ठिकाणी या सर्वपक्षीय नेत्यांनी फलटण येथील या कार्यालयाच्या समोर दिलेला आहे. यामुळे आता आगामी काळात सत्ताधाऱ्यांनी नुकत्याच झालेल्या जो वार्षिक सभेमध्ये ऐनवेळच्या विषयामध्ये सोसायटीच्या या 17 गुंठ जागेचा जो विक्रीचा निर्णय घेतलाय त्याबद्दल आता सत्ताधारी मंडळी काय भूमिका घेते हे पाहणं ही अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण YouTube चॅनलसाठी फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण.